तळणीचे मोदक स्पेशल गणपती स्पेशल भारी वाटते है ना। तर नमस्कार मंडळी, आज काय मी दिसत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर आज माझी लेक आली, तुम्हाला तर माहिती आमची ऋतू। तर आज गणपती बाप्पाला आज स्पेशल दाजीने तुमच्या सकाळ सकाळी लवकर उठून हे ओले नारळ फोडून चांगले खोबरं काढून दिलं आणि खोबरं काढून ह्याच्यामध्ये असं मस्त मग खिसून ठेवले ऋतूने आमच्या। खिसलेत आता हे ओलं खोबरं। तर ओलं खोबरं खिसून इकडं अजून काय काय घेतले बाळाही? गुळ आणि काजू बदाम। हे आपलं म्हणजे आपलं काजू बदाम ते काही इलायची ती सगळं वाटून असं ठेवले। आणि इकडं मस्त छानपैकी कढई तापायला मांडली आहे। कढईमध्ये काय टाकले? तूप आणि मस्तपैकी आपल्या गणपती बाप्पाला असे। आता तुम्हाला तर माहिती माझं हे झालं गणपतीमुळं काहीच झालं नाही बाप्पाला नैवेद्य घालता। एक दिवस फक्त शिरा झालता आणि बाहेरूनच सगळं प्रसाद आणत होतो, पण घरी केलेला आपल्या हाताने मेहनतीने केलेले कधी बी छान। आणि एकदा तरी करावं म्हणून आता आज छान हे खोबरं तुपात भाजून घ्यायचं। तर लेक माझे हुशार आहे। मावशीवरच हात पाडलाय तिने, आई हात मारलेला आहे स्वयंपाकामध्ये। आणि हो का छान आता बघा हे खोबरं चांगलं तुपामध्ये भाजू घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे गूळ त्याच्यामध्ये टाकून कसा ह्याचा सारंग बनतोय आपला ह्याचा मोदकाचा, ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वा छान ब्राऊन कलर येस्तोवर भाजले। तर चला ते काजू बदाम बी त्याचं टाकून घेतलं ना। गूळ टाक, आता गूळ टाक, गुळाचा आणि ह्याचा गुळाचे मोदक खूप छान असे सारंग तयार करायचा। साखरेपेक्षा गुळाने खूप टेस्ट येते आणि वल्ल्या नारळाचं तुम्ही सांगा चव कशी लागेल गुळाने। तर मस्त ह्याला आता छान आणि तुपाचा खूप सुगंध बाहेर सुटला आहे बघा। आता गुळ कसा त्याचा वितळण तसं त्याचा एक जीव होणार आणि छानपैकी आपला आता सारंग असं बनणार आहे। आता मोदक नंतर तुम्ही बनल्यानंतरच बघा। आता ह्याच्यासाठी मोदकासाठी आपल्याला गव्हाचं पीठ, तुमच्याकडे गव्हाचं पीठ असलं तर मैदा दोन्ही मिक्स करून असं छान कणिक मळून घ्यायची आणि छान असे तळणीचे मोदक आपल्याला आज बनवायचे आहेत। हो एक जीव करून घ्यायचा चांगला गुळाचा। तर अशा प्रकारे झालेला आहे आमच्या दिदूबाईने केलेला आहे। मस्तपैकी असा कलर कसा होता खोबऱ्याचा आणि आता छान कसा ब्राऊन कलर आलेला आहे। तर मस्त झालेला आहे मोदकाचं सारण तयार। मॅडम झाले, छान झाले। चला लाईट नाही लावली काय नाही, इकडे ऊन लय चमकते बघा। भांडे बिंडे घासून दिदूबाईने सगळं 2 दिवस मावशीला आराम आली आहे। तर म्हणलं गणपती बाप्पाला प्रसाद एकदा बी नाही झाला घरचा, तर म्हणली मावशी मी करते। तर दोघाचा तिच्या काकाचा आणि तिचा आज मोठा वाटा या पुण्याचा। तर असू दे, आता कसं बनतात मोदक हे व्हिडिओच्यासाठी शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही मग उद्या बिद्या बनवा, तुम्हाला संध्याकाळ किती होतं झाले की लगेच मी व्हिडिओ तुम्हाला ह्याला यूट्यूबला सोडणार आहे। तर असू द्या, चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। सकाळी आपलं मगाशी सारण करून ठेवलं आणि आता हो का आपलं मस्त पीठ मळून इकडं मैदा मळून घेतलाय आणि मोदक बघा कसे झालेले आहेत मुटू मुटू खायला। वाव किती 51 मोदक झाले परवा का, अजून एवढं राहिले सारण करायचं। तर छान छान असे मोदक झालेले। तर आता तळल्या बघा मोदक, हे मोदक कसे फुलतात त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि अशा लाट्या लाटून घ्यायच्या आणि हात घरचा आणि सारण बघा कसं छान झालेलं आहे आपलं। चला ओके, आता तळून घेऊया मोदक। एवढे थोडे राहिले तर 4-5 करायचे। तर बघा आता हे मोदक कसं भरायचे सगळे करून इकडे झालेत। पण म्हणलं मोदक मेन गोष्ट मध्ये मोदक तुम्ही कसं भरता, तर 4 अशा चुन्या कशा पाडायच्या हाताच्या, आपण जशा मिऱ्या साडीच्या घालतो तर एक 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 बोटावर खेळ सगळा का झटकेपट कशा ह्याला अशा मस्त 7च्या पुढं हे काय मात्र पिलटी पाडल्यात। तर कसा झालाय मोदक बघा नक्की सांगा। अशा लाट्या लाटून घ्यायच्या आणि तळल्यावर हे मोदक मैदा आणि थोडंसं पीठ मिक्स केलेलं आहे नका। मैदाच तसं लावायला घातला, तेलही लावू शकता आपण लाटताना, पण तेलाने लवकर चिटकत नाही, मोदक उकलतात एकदम छान। असे विकायला असतात तसे बाहेर स्वीट होम सारखे मोदक झालेले आहेत। चला चला चला, उकडीचे तळणीचे मोदक नाही का, तळणीचे मोदक सारण तर तुम्ही पाहिलं मित्रांनो कसं कसं झालंय ते। हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोबरं, काजू बदाम, गूळ, इलायची, अजून काय काय ते एवढंच। चला तळणीचे मोदक चालू झालेले। आज आपल्या गणपती बाप्पाला 6वा दिवस आहे ना का आज, बरोबर ना?
आमच्या लेकीची मजा बघितली, काय म्हणते लेक. मी 8 दिवस झाल्यात, नीताताईला लागून पण राहिलं 7 दिवस. म्हणून लेक आल्या बघा आम्हाला तळून खायला घालायला गणपती बाप्पाला. आता मोदकचं चाललं होतं, आता नंतर उकडीचं पण मोदक करणार आहे ना तुम्ही? बघा हे तळणीचे मोदक. गुलाबजामुनच वाटते तुम्हाला, तुम्ही असं वाटते मग तळणीचे मोदक. काय कसे झाले मित्रांनो तळणीचे मोदक, आहे का नाही दिदे? टाका टाका, चला घ्या तळून पटापटा पटापट. तर बघा आता सकाळी आपण गेलं मोदक सगळं आपलं म्हणजे आपलं दिवसभर थोडं थोडं करून तर आता तळायला घेतलं गरमागरम गणपती. थोडं थोडं म्हणजे काय केलं दिवसभर? सांगितलं की थोडं नारळ खिचतो फडलापासून तयारी सकाळपासून, मग खिचला, सारण केलं, सगळं सारंग बनवून ठेवलं, पीठ मळलं, पीठ भिजलं, मग लाटून घेतलं, मग ते भरलं आणि आता तळायला घेतलं. तर किती झालं मग मोदक? मोदकाच्यात भरपूर झाले, 51च्या पुढे गेले. इकडे बघ बाळा. तर बघा असं चाललंय तळायचं काम. लेकराने माझ्या केलं सगळं काम दिवसभर गणपती बाप्पाचं. तर असू द्या, गणपती बाप्पाला ह्या वर्षी लेकीच्या हातचं मोदक खायचं होतं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मोदक ही कसं झालं दिसतंय सगळं. ओके, बाय सगळ्यांना. इकडे बघ बाळा.